शेतकऱ्यांसाठी, उद्योग जगतातील गुंतवणूकदारांसाठी आणि देशाच्या इंधन भविष्यासाठी एक आनंदाची बातमी। महाराष्ट्राच्या राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले फुले वसुंधरा गोड ज्वारीचे वाण जे इथेनॉल निर्मित क्षेत्रात क्रांती घडवू शकते। देश इथेनॉल मिश्रणाकडे वेगाने वाटचाल करत असताना या गोड ज्वारीकडे भविष्यातील ऊसाचा पर्याय म्हणून पाहिलं जात आहे। हैदराबाद स्थित भारतीय भरडधान्य संशोधन संस्था आणि देशभरातील 12 संशोधन केंद्रांमध्ये राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठासह 10 वर्षाच्या अथक संशोधनानंतर सन 2021 मध्ये फुले वसुंधरा हे गोड ज्वारीचे वाण विकसित झाले। डॉक्टर जे.व्ही. पाटील, डॉक्टर एस.आर. गडाख, डॉक्टर एम.एस. शिंदे यांच्यासह अनेक शास्त्रज्ञांच्या मेहनतीला अखेर यश मिळालं आणि आज या वाणाला देशभर मान्यता मिळाली आहे। अवघ्या 4 महिन्यात हेक्टरी 60 ते 70 टन उत्पादन, 14 ते 15 हजार लिटर रस निर्मिती क्षमता आणि 17 डिग्री ब्रिक्स साखर प्रमाण, जिथं ऊसाला 15 ते 16 महिने लागतात तिथं गोड ज्वारी केवळ 4 महिन्यात तयार होते। म्हणजेच कमी कालावधी, जास्त फायदा, ऊसाच्या जवळपास बरोबरीने इथेनॉल देण्याची क्षमता असलेली ही गोड ज्वारी देशाच्या बायोफ्युएल धोरणासाठी गेम चेंजर ठरू शकते। विशेष म्हणजे फुले वसुंधराची उंची तब्बल 16 फुटांपेक्षा जास्त। ऊसापेक्षाही अधिक उंची वाढवणारी ही ज्वारी खऱ्या अर्थानं ऊर्जेचा नवा स्रोत आहे। पश्चिम महाराष्ट्रात वारंवार ऊस घेतल्यानं जमिनीचा पोत खालावतो, अशा वेळी गोड ज्वारी हा टिकाऊ आणि पर्यावरणपूरक पर्याय ठरू शकतो। महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ज्वारी संशोधन प्रकल्पाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर उदयकुमार दळवी सांगतात, फुले वसुंधरा या गोड ज्वारीमध्ये इथेनॉल निर्मितीची अफाट क्षमता आहे। यासाठी आम्ही साखर कारखान्यांशी संपर्क साधलाय। शेती, ऊर्जा आणि पर्यावरण या तिन्ही क्षेत्रांना नवी दिशा देणारी फुले वसुंधरा गोड ज्वारी भविष्यातील भारतासाठी एक आश्वासक पाऊल ठरणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।